Hello students, today we have to see use of potentiometer to determine internal resistance R of a cell. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोटॅन्शिओमीटरचा आणखीन एक उपयोग पाहणार आहोत. तो म्हणजे पोटॅन्शिओमीटरच्या सहाय्याने एखाद्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स मोजणे. The experimental setup for this method consists of a potentiometer wire AB connected in series with a cell of EMF E, the key K1 and rheostat as shown in this figure. The terminal A is at higher potential than terminal B. तर इथे एक्सपेरिमेंटल सेटअप या आकृतीमध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये AB ही पोटॅन्शिओमीटर वायर आहे आणि AB ही पोटॅन्शिओमीटर वायर एक सेल, की आणि रेहोस्टॅट यांच्या सिरीज मध्ये जोडलेली आहे. सेलचे EMF E इतके आहे आणि इथे जोडलेली की K1 आहे. ही जोडणी अशा पद्धतीने केलेली आहे की जेणेकरून A चे पोटेन्शियल B च्या पोटेन्शियल पेक्षा जास्त राहील. A cell of EMF E1 whose internal resistance R is to be determined is connected to the potentiometer wire through a galvanometer G and jockey. A resistance box R is connected across the cell of EMF E1 through the key K2. इथे आणखीन काय केलेले आहे पहा. इथे एक सेल आहे की ज्या सेलचे EMF E1 आणि ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स R आहे, असे ही सेल गॅल्व्हनोमीटरला जोडलेली आहे. नंतर गॅल्व्हनोमीटरचे दुसरे टोक जॉकीला जोडलेले आहे आणि नंतर हा जॉकी आपण ह्या पोटॅन्शिओमीटर वायर ए ला टच करून कनेक्ट करणार आहोत. त्या E1 इतके EMF असणाऱ्या सेलचे दुसरे टोक, एक टोक जे आहे ते वायरच्या ए टोकाला टच केलेले आहे. नंतर एक रेजिस्टन्स बॉक्स आणि आणखीन एक की K2 या E1 इतके EMF असणाऱ्या सेलच्या अक्रॉस जोडलेले आहेत. म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स आणि की K2 हे या सेलला पॅरलल मध्ये जोडलेले आहेत. Here initially key K1 is closed and K2 is kept open. सुरुवातीला ही K1 क्लोज करायची आहे. ही की क्लोज केल्यानंतर या पोटॅन्शिओमीटर वायर AB मधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. यावेळी की K2 मात्र ओपन ठेवलेली आहे. The circuit now consists of the cell of EMF E, cell of EMF E1 and the potentiometer wire. आता या सर्किट मध्ये काय काय असणार आहे. की क्लोज केल्यानंतर इथे एक सेल आहे जिचे EMF E आहे, दुसरी सेल आहे जिचे EMF E1 आहे आणि ही पोटॅन्शिओमीटर वायर, एवढा भाग सर्किट मध्ये आहे. The null point is then obtained. How null point is obtained? Here this jockey is touched from the point A to the different points of the wire and point of contact for which galvanometer shows zero deflection is determined. This point at which galvanometer shows zero deflection is called null point. तर इथे आपण की K1 क्लोज केली, K2 ओपन ठेवली आणि हा जॉकी वायरच्या ए टोकापासून पुढे टच करत गेलो.
तर या वायरवरती आपल्याला असा एकच पॉइंट मिळेल की ज्या ठिकाणी जॉकी टच केल्यानंतर गॅल्व्हनोमीटर आपल्याला 0 डिफ्लेक्शन दाखवतो. मग वायरवरील तो पॉइंट की ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो त्याला आपण नल पॉइंट असे म्हणणार आहोत. हा नल पॉइंट आहे. मग हा नल पॉइंट आणि वायरचे ए टोक यांच्यामधील लेंथ समजा L1 असेल. This L1 be the length of the wire, potentiometer wire between the null point and point A. Then this length corresponds to EMF E1. इथे पोटॅन्शिओमीटरचे प्रिन्सिपल आपल्याला माहित आहे. काय पोटॅन्शिओमीटरचे प्रिन्सिपल? Potential difference between any 2 points of the wire is directly proportional to the length of the wire between the 2 points. Therefore, this length L1, from this length L1, we can write potential difference between the point A and this null point is equal to K into L1. But as this galvanometer shows 0 deflection, this potential difference is equal to EMF of this cell. EMF of this cell is equal to this potential difference. तर इथे पोटॅन्शिओमीटरच्या प्रिन्सिपल नुसार ए आणि हा नल पॉइंट यांच्यामधील वायरची लेंथ, त्या लेंथला पोटॅन्शियल ग्रेडियंटने गुणले की आपल्याला ए आणि हा नल पॉइंट यांच्यामधील पोटॅन्शियल डिफरन्स मिळेल फी. पण ज्या अर्थी हा गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो याचाच अर्थ असा होतो की या सेलचे EMF E1 या पोटॅन्शियल डिफरन्स इतके असणार आणि त्यामुळे E1 is equal to KL1. Therefore, we have written this relation: E1 is equal to K into L1, where K is the potential gradient of the potentiometer wire, which is constant. तर इथे K म्हणजेच काय आहे? K म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. ह्या पोटॅन्शियोमीटर वायर चा वरील पोटेन्शियल ग्रेडियंट आहे आणि हा पोटेन्शियल ग्रेडियंट constant असतो. Now both keys K1 and K2 are closed, so that circuit consists of, this circuit consists of the cell of EMF E, the cell of EMF E1, the resistance box, the galvanometer and the jockey. आता दुसऱ्या भागामध्ये काय केले तर दोन्ही कीज ह्या K1 आणि K2 ह्या दोन्ही कीज क्लोज केलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही की क्लोज केल्यानंतर काय होईल? सर्किट मध्ये ही सेल येते की जिचे EMF E1 आहे. नंतर सर्किट मध्ये ही सुद्धा सेल येईल की जिचे EMF E1 आहे. नंतर हा रेजिस्टन्स बॉक्स सर्किट मध्ये येईल, गॅल्व्हनोमीटर सर्किट मध्ये येणार आहे आणि हा जॉकी सुद्धा सर्किट मध्ये येतो. Now some resistance R is selected from the resistance box and null point is obtained. नंतर काय करायचे तर ह्या रेजिस्टन्स बॉक्स मधून काही रेजिस्टन्स काढायचा आहे आणि तो रेजिस्टन्स काढल्यानंतर इथे पुन्हा एकदा नल पॉइंट डिटरमाइन करायचा आहे. नल पॉइंट म्हणजे काय होईल इथे तर इथे असे केल्यानंतर पुन्हा आपण काय करणार? हियर अगेन दिस जॉकी इज टच्ड टू द पॉइंट A of the wire and this jockey is moved from the point A towards the point B at a particular point, suppose this point,
at this point, galvanometer will show the zero deflection. This point on the wire is the null point, and this point will be the null point. तर अशा प्रकारे हा जॉकी वायरच्या ए टोकापासून आपण पुढे टच करत गेलो की कुठेतरी एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. आणि तो जो पॉइंट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला झिरो डिफ्लेक्शन मिळते वायरवरील त्या पॉइंटला आपण null point असे म्हणतो. Now suppose that in this case, in the next case, L2 be the length of the wire between the null point, L2 be the length of the potentiometer wire between the null point and point A. असे आपण इथे पाहिले होते, हा असा कुठेतरी तुम्हाला हा नल पॉइंट मिळणार आहे. तर हा नल पॉइंट आणि हा ए यांच्यामधील ही जी वायरची लेंथ आहे ती आपण किती म्हणूया, L2. आता या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस ए अँड दिस null point, it is suppose phi is equal to k into L2. K is the potential gradient. This potential drop is equal to now the terminal potential difference of this cell whose EMF is E1. तर या ठिकाणी as current flows through the cell, now in this cell we will get terminal potential difference of the cell. So when galvanometer shows zero deflection, terminal potential difference of the cell is equal to potential difference across this A and null point. तर ह्या दुसऱ्या केस मध्ये असे होईल की गॅल्व्हनोमीटर जेव्हा झिरो डिफ्लेक्शन दाखवतो तेव्हा ह्या सेलचे या सेलचे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ए आणि नल पॉइंट मधील पोटेन्शियल डिफरन्स इतके असणार. म्हणून therefore we have written this phi is equal to k into L2. Now from the equation 1 and equation 2, what is equation 1? Here E1 is equal to KL1. This is equation 1. Now equation 2, this phi is equal to KL2. This is the equation 2. From these two equations we can write, what can we write? Dividing equation 1 by equation 2, what we will get? E1 divided by phi is equal to KL1 divided by KL2. This K will cancel with each other, and therefore what we will get? E1 divided by phi is equal to L1 divided by L2. Suppose this is equation number 3. तर इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने भागले की आपल्याला E1 divided by phi is equal to L1 upon L2 असे इक्वेशन मिळेल. त्याला आपण इक्वेशन 3 म्हटलेले आहे. Now consider the loop PQSTP. We have to consider this loop P Q, this S T P, this loop. In this loop, EMF of this cell E1, we can write E1 is equal to I R plus I into small r. Here we can write this as EMF E1 is equal to I into bracket capital R plus small r. And if we multiply by I, then we will get this equation I into R plus I into R. Here I is the current flowing through this loop PQSTP.
I is the current flowing through this loop. R is the resistance drawn from this box. And small r is the internal resistance of the cell. Internal resistance of this cell. Now, this E1 is the EMF of this cell. Now, V is the potential difference across this cell or terminal potential difference of the cell. And therefore, V is equal to I into R. Therefore, we can write, let's divide this E1 by V. Therefore, E1 divided by V, this E1 and this V is equal to I into R plus I into R divided by this IR. If we take this I common, then this I will cancel with this I, and what we will get? R plus R divided by capital R. तर या लूप मध्ये आपण दोन इक्वेशन्स लिहिलेले आहेत. पहिले इक्वेशन जे आहे ते E1 बरोबर IR प्लस IR आणि दुसरे इक्वेशन जे आहे ते म्हणजे V बरोबर IR. E1 हे सेलचे EMF आहे, V हे पोटेन्शियल डिफरन्स आहे, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स की जे या रेजिस्टरच्या अक्रॉसचे पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा आहे. आता इथे E1 ला V ने डिवाइड केले, या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनने डिवाइड केले तर लेफ्ट हँड साइडचा डिवाइड आपल्याला असे मिळेल E1 डिवाइडेड बाय V आणि राइट हँड साइडला IR प्लस IR डिवाइडेड बाय IR. हे या वरच्या दोन टर्म्स मधून आपण I कॉमन घेतला तर तो I या I ला कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळणारे जे सूत्र आहे ते R प्लस R डिवाइडेड बाय R असे असणार आहे. नाउ फ्रॉम इक्वेशन 3 and 4, equation 3, E1 upon V is equal to L1 upon L2. This is equation 3. And equation 4, E1 upon V is equal to R plus R. LHS is the same. Therefore, RHS will be same. Therefore, we can write this R plus R is equal to R plus R divided by R is equal to L1 upon L2. Now, if we divide this R plus R by R, what we will get? R plus R is equal to 1, as like this, plus this small r divided by capital R. We will get this term is equal to L1 divided by L2. Now, if we take this plus on this side, it will become negative, and what we will get? Small r divided by capital R is equal to L1 upon L2 minus 1. Now, from this equation, we can write, let's subtract this minus 1 from this term. What we will get? We will get L1 minus L2 divided by L2 as like this. So, small r divided by capital R is equal to L1 minus L2 divided by L2. Now, this R is divided, capital R is divided here. If we take on this side, it will be multiplied. And therefore, we will get such a equation. Small r is equal to capital R into L1 minus L2 upon L2. Using this equation, we can determine internal resistance of the cell by using potentiometer. तर या इक्वेशनचा वापर करून आपल्याला ह्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स
या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर पोटॅशिओमीटरच्या सहाय्याने मोजता येईल. तर इथे इक्वेशन 3 आणि 4, इक्वेशन 4 इथे पाहिलेले आहे. इक्वेशन 3 आपल्याला माहित होते, E1 अपॉन फी बरोबर L1 भागिले L2. तर इक्वेशन 3 आणि 4 ची लेफ्ट हँड साइड सेम आहे, म्हणून राईट हँड साइड आपण इथे सेम दाखवलेली आहे. आणि हे सॉल्व्ह केले की आपल्याला हा इंटरनल रेजिस्टन्स मिळतो. तर अशा पद्धतीने ह्या पोटॅशिओमीटरच्या सहाय्याने आपल्याला सेलचा इंटरनल रेजिस्टन्स डिटरमाइन करता येतो. हे पोटॅशिओमीटरचा एक यूज आहे. थँक्यू.